क्या बोलती पब्लिक। 150-200 रुपये तुमने बोल दिया है। एक्सपोर्ट का 450 निकाला 150-200 में आता चांगला भाव द्यायला पाहिजे। तर मित्रांनो आज 16 ऑक्टोबर 2025 आपण आलो पिंपळगाव बसंत मार्केटमध्ये टोमॅटोचा बाजारभाव बघण्यासाठी। तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता साधारणतः 3 वाजत आले। या तुम्ही तिकडे लाईन बघू शकता किती दीड लाईनच लागलेल्या पूर्ण 2 लाईन पण झालेल्या नाही। तर मित्रांनो काल जसं बोललो होतं आज मी तुम्हाला तसं सांगतोय 100 निश्चितच कालचा दिवस जे काय आपले 15 दिवस गेले होते व्यापाऱ्यांचा दिवस होता काय 150-200 रुपये मागायचे पण निश्चितच आज हा शेतकऱ्यांचा दिवस असणार आहे। एवढे काही दिवाळीचा जे काही कालावधी आहे आपला 5 ते 6 दिवसाचा निश्चितच भाव चांगला भेटायला पाहिजे। माझी शेतकऱ्यांना एकच अपील आहे की बाजारभाव चांगला पद्धतीनेच मागा व्यापाऱ्याकडून कमी पैशात घेऊ नका चांगलाच भाव लावून घ्या। चला धन्यवाद मित्रांनो। त्यासोबत आपला जे काही बाजारभाव असणार या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला कळणार आहे तो व्हिडिओ कुठे स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघून घ्या। त्यासोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेतकरी मित्रांना शेअर करा। धन्यवाद। 150-200 रुपये में तुमने बोल दिया है। एक्सपोर्ट का 450 निकाला 150-200 में आता चांगला भाव द्यायला पाहिजे। दादा नाव काय तुमचं? प्रवीण बाळासाहेब शिंदे। कोणती व्हरायटी? 160 वर तो थोडा आपला नववा थोडा थोडासा मिडियम झाला। हा मग आता शेवटी आमचं थोडा मुरमती बाई काय म्हणतो काय मागितलं निकाल 400 सांगितलं अजून काही बोलले निकाल बोला तेरे को काय ते चला वो किसान तो बोला है बोला रे आहे साधे किती रे करे 70 270 लोकल ठीक आहे दादा। मोंडा बिंडा काहीच नाही नाही तर मी पाहिलं असतं ना याच्यातून 4 कॅरेट अशी बारी काढून ठेवली असती काय मीडियम नको निघायला हाच माल तुम्हाला शेवटपर्यंत निघेल काय अडचण नाही मीडियम निघालतो बस मीडियम तर नाही असत माल एकदम मोंडा बिंडा एकच वकल आहे का? एकच वकल आहे एकच उचलली अजून याच्यात 300 जाळी गेली रोजचे किती ॲव्हरेज निघू किती ॲव्हरेज निघू राहिला मालाचं आता तिसरा थोडा आहे आता 3 एकर मध्ये 300 करायचं 300 जाळी आता काय मागितलं या सरला 2 नंबर गेले 370 पुढे चालू शेट गुवाहाटी का गुवाहाटी मला असं निघालतं काय अडचण नाही मला तुम्हाला काय म्हटलं मी मोंडा काढीत नाही त्यांना माहिती जा मग मीडियम निघालतं परत इथं सांगतो माल एकदम शायनिंग चॉकलेट डबल एस किती 60 रुपये करू काय अपेक्षा 321 पर्यंत अरे 321 पर्यंत आठवा फूट आहे ना आठवा अरे मन मीडियम हा मीडियम माल 60 रुपये खाली होने वाला क्या बाजू वाला नहीं ना खाली हो रहा है जाके कुछ तो होता चे 10-20 रुपए काट देते हैं किती आहे 9 कैरेट है 9 कैरेट कौन चेक करतो क्वालिटी किती क्वालिटी 3 है गोल्टी 3 गोल्टीचा भाव 80 रुपये नाही क्वालिटीचा भाव जास्त आहे खाली काल काय दिली होती गोल्टी? काल 151 रुपये दिली 151 आज माल काल 311 दिला अच्छा ठीक आहे सर आपण आलो आता एक्सपोर्ट वाल्यांच्या आजच्या काय पावता येतं बघूया आपण हो काय याची आज पावती काय आज 500 रुपये 500 रुपये 471 आपले आपले 500 का आपले 500 एचजी याची 500 आहे हो काय आहे पावती आज 501 रुपये एक्सपोर्ट 500 है 500 रुपये पड़ भी सकता है भी और अभी तो देखा मैंने एक से 471 है 500 का ही किया पड़ भी सकता है ना ये पड़ भी सकता है ये चीज झाली का 500 भाऊ रे भाऊ काय आज चुकीची पावती काय एक्सपोर्ट 400 पर्यंत खाली होते आपल्याला 400 सव्वा 400 पर्यंत खाली होते हा ना म्हणजे मोजकीच पावती द्या मोजकीच पावती तरी साधारण 4.5 पावती जास्त नाही 4.5 होती एखादी 4.5 हा 4.5 होती एखादी 400 आकडे 2 दिवस मार्केट राहील त्याच्यानंतर थोडं डाऊन होईल बांगला बॉर्डर बंद होणार आहे हा का नक्कीच आज आणि उद्या चांगला राहील बाजार चांगला राहील हो आपण माल पण कमी झालाय ना रे भाऊ माल बहुत नाही माल नाही ना माल तर बहुत कम आ रहा है ना माल कमी झालाय हा पण तिकडे आम्हाला थोडं भेटायला पाहिजे ना हा ना आम्हाला भेटायला पाहिजे म्हणजे कसं बॉर्डरवर पण बॉर्डर खुलली पाहिजे ना बॉर्डर खुलली तर मग नाही काय फरक नाही पडणार ना पण नाही, एवढं नाही. फक्त 50 मला एक रुपये. सांगा आता शेतकरी बांधव तुमच्याकडून एक अपेक्षा राहते व्यापारी तुम्हाला या गोष्टी सगळ्या ज्ञान आहे मला एक सांगा या गोष्टीचा त्या लोकलवर काय परिणाम होईल का नाही काही नाही होणार लोकलचे मार्केट एकदम मुक्त आहे नक्की ना हा ओके पण काय दिवाळीमध्ये सगळे लोक गोड खाईल
हो. थोडं टमाट्याचं मार्केट 50 रुपयांनी खाली होईल. अच्छा चालेल. और कुछ और कुछ क्या बस तेजी अच्छा भाऊ दो अच्छा बाबा 500 रुपया कमाए बताओ। बंद मत करो ना 2 दिन के बाद डायरेक्ट बंदा अपना हर दिन चालू, दीपावली पे भी चालू, रोज चालू अपना। और भी मंडी है ना बांग्लादेश के अलावा। गाला नाही बंद रहेगा ना. ना गाला बंद नहीं रहेगा, माल आएगा बराबर। ठीक आहे चालेल. अपना हर दिन तर चालू है। तर मंडळी होते अशी ते एक्सपोर्ट वाल्यांची ज्या काही खरेदी होत्या ते आपल्याला कळलेलं आहे आजच्या काय आहे, काय नाही. तर त्यासोबत आपले बीकेचे रवी भाऊ आहे संचालक, त्यांनी एक अत्यंत एक मोजक्या आणि सरळ स्वरूपात आणि साध्या आणि सोप्या भाषेत त्यांनी एकदम शेतकऱ्यांना दिलासा देणार आहे. वजन त्यांचं होतं की एक्सपोर्ट बंद तरी झालं तरी बाजारावर काय परिणाम होणार नाही, कारण की माल हा कमी प्रमाणात येतो. शेतकऱ्यांनी घाबरायचं कुठलंही कारण धरायचं नाही. राहील तर फक्त किती 10-20 रुपयाचे तर तिकडे होईल. बस बस 10-20 रुपये. चार 350 आणि जेएमके वाले आले नाही रुपये बोल रहा है 4.5 रुपए क्या बोल चल ना फिर पैसा अगले साल के 2 साल में तेरे को पैसे कौन बोला तेरे को पैसे को बोला का सल्ले मोकळ्या येथील पुढचे पुढच्या वर्षी मानता येईल. तेरे को पैसे को बोला क्या नहीं बोला 2 साल में देना चल पर्ची लिख 350 लावा ते 300 लावा. माल बघा ना आम्हाला नवीन चालू झालं तिथं थोडं आहे. तिसरं आहे. तिसरं आहे. अरे मला अरे माहिती तू किती आहे? तो 7 आहे. तू अरे मला काय 160 वगैरे काय लावलं एक चार पहिले होत्या आता नाही. दे ना चांगलं दे ना बाबा. आपण तुमच्यामुळे 50 रुपये टाईट करून दिले तुमचं काम स्टिक आहे म्हणून भाऊला पण काय 300 माल बघा ना तुम्ही. अरे लय स्वस्त घेतले रे मोठे मोठे माल 150-200 रुपयाला. हे पण लावले आता तरी चांगलं लाव. 321 रुपये लावून देतो भाऊ आहे ते खाली व्हायचे मार्केटच्या बिना गणपत बिना टेन्शन. मार्केटच्या हिशोबानेच आहे आणि ना. मीडियमचं मीडियम पण सेट द्यावं लागेल ना तिकडे जाऊन कमी जास्त नाही. मार्केटमध्ये 10-20 रुपये आम्ही कमी चालतो पण मग जे आहे ते मीडियम आहे 275 लावून देतो त्याचे 321. घालवायचं का? हा जे आहे ते सोबत जाणार आहे का? सोबत विचारा ना चालणार आहे. सोबत लावा. 300 लावा हे सर. खाली व्हायचे रेट ते काही लिहून द्यायचं काय भाव? 275 रुपये 321 रुपये त्याच्यात आता हे पाहिजे दाखवलं हायड्रोजन निघालं नाही, तर अजून एक काढू का? बरं, एक काम करा ना ऑन कॅमेरा याचे 280 खाली लावायचे लावा याचे 331 लावून द्या. बरं, आता आपण मुळे पाय लाव आमच्या आपण पण म्हणजे माल त्यांचा पहिले त्याला बघून घेऊ त्यांना विचारून घेऊ. शेजारीचे लाव त्यांची खरेदी आमच्या तेव्हा बाजूला आहे. हे म्हणलं 280 रुपये खाली व्हायचा आणि 331 रुपये लावून द्या खाली व्हायचं. भाऊ, तुम्ही पण जरा असं सोपं- निघालं पाहिजे. काय वाटतं तुम्हाला याचं? मला असंच निघालतो. नाही नाही, मी जे बोललो त्या हिशोबाने काय 281 खाली खाली झालं पाहिजे. 331 खाली व्हायचं. काल पहिली मी वाली सोबत तुम्ही येतो. सोबत जा, येतो सोबत ना. येऊ राहिला जा. तुम्ही काय याद रखेगा चल वाटलं वर येऊन पाहून घ्यायची. हा. इकडे वर चढा एक. बरं, तुम्हाला त्या सगळं- लिहून द्या इथं पहिले दाखवा आम्हाला लिहून द्या लोकल ये वाले इकडे बा किती आहे? मीडियम 20 281 हा 280 या जाळ्यात 30 आहे का 331 350 करायची. हे 31 होते ना. काल नाही हो, एक 350 25 कर बाबा 25 कर. हे बाय आपण मग ते एक्सपोर्टचे आमच्या शेजारीच घेतात त्याच्यामुळे आम्हाला बिस्कुट त्यांच्यामुळे टाईट रेट घ्यावा लागू राहिला बरं का. खाली व्हायचे रेट आहे कमी नाही, 31 कर. 31 कर लगेच. आपण तू जास्त नको पाहू. आम्हाला ऑर्डर त्यांची 10चीच होती पण आपण मग दिले वाढून तिकडे जाऊन कमी झालं बा. शब्दात बदल त्याच्या बापात बदल चाल आता एवढा बोललाय डायरेक्ट बोललाय तो बदल झाला तर विषय हे महाराष्ट्र बरं का अजून असे आम्ही बिल्लाजी बिनलाजे नको भाव कमी मग. थोडी ऑडिट करणार नाही नाही पूर्ण 450 रुपया एक्सपोर्ट का 550 लाओ दे लगी पलटी खाली काय होईल तिथं मामा खाली हो जाएगा, काय होईल काय होगा हसो गए काय आज होईल? तक होई हे होईल खाली हो जाएगा 400 रुपये। जा जा लेके जा, 5.5 लगा जल्दी जा 5.5 की मंडी ना आएगा। तू बाहेर तो टाईट आहे अच्छा माल नहीं नहीं टाईट आहे ना बाहेर 400 है, बाहेर 400 है। हेलो हाँ, लोकल इधर का है टेट ना रहता, इधर टेट रहता। हम्म. हाँ, पीपल गाँव सबसे टेट रहता, सबसे टेट रहता पीपल गाँव। फोन हा. कर 331 डबल वाले लोकल इथं थोडे शर्ट चौथा आहे एक शर्टच हो काही नवीन मला आहे का ना मागे काही नवीन माल लावलाय नहीं नहीं
हाच आहे का? नाव काय तुमचं? दीपक सुभाष गाव? तळेगाव वणी. तळेगाव. रोजचा एवढाच माल आहे तो की जास्त आहे? जास्त आहे. जास्त. डबल ट्रिप आहे का आज? हो डबल. किती याचा माग अजून किती राहिला? अजून 150 पेटी पाठी. 150. किती क्षेत्र लावलं? 2 एकर आहे. आज एक प्लॉट आहे, उद्या एक प्लॉट आहे. एक दिवसाड बदलून येतो बा. ऍव्हरेज चांगलं आहे 160ला. 160 ला चांगलं. आता एक काकांनी सांगितलं आम्हाला माग पावसाळ्यात 160 व्हरायटी एकदम चांगली म्हणे, उन्हाच्या पोपशावर चांगले नाही म्हणे, नाही चांगलं. लाल पडतो म्हणे. फुटवा पण चांगले, कलर पण चांगले येतो. हा ना. बरं घ्या शर्ट घ्यायचा. कोणतं आहे? घ्या ना 108 आहे. घ्या घ्या बघा. एकच वक्कल आहे. लोकल काय लावायचं तात्या? झाले दिला 321 दिला त्यांनी. बरं धन्यवाद. त्या बांगला दुबई बोलू आम्हाला काय दुबई का? काही पक्का नाही. दुबई आता दुबईचं प्लॅन मग आलं ना दुबईचं. चालेल ना माल काढायचं. ऊन उन्हामुळे झालं ना. दुसरा स्टॉल आहे काय जास्त दुबई चालेल ना. शर्ट काय लावायचा? मला जमा द्या 500 रुपयाला, जे चालेल ते घ्या. खाली करायचं सांगा. ते पावतीचं काही मजा नाही बोलण्यात. खाली काय रेट करायचं सांगा. खाली करा मी 451 मध्ये. एक्सपोर्टची पावती ती 451. नाही बांगलाला जावं लागतं. दुबईला 350 रुपयात खाली करली. दुबईवाले तुम्हाला घेतात, तुम्हाला दुबईवाल्याला कलर चालत नाही. मला हा कलर, मी हा कलरची बोली करू राहील बस. साईज पाहिजे. साईज आहे, साईज बद्दल काही शंका घेऊ नका. या बघ ही साईजही चालेल मला आणि या कलरची बोली. साईज बद्दल नाही, दुसरा स्टॉल आहे त्याचा. ही कलरची बोली करू राहिलो बोला. काही प्रॉब्लेम नाही. तिकडे बघा हे आहे माझे कमी 18 पुढे पप्पू शेट म्हटल्यावर काही विषय नाही. सांगतो हे छाटून घेऊ रे आपण काय करायचं करू. मला हा कलर, मी तुमचा हा कलर बांधेल बस. टोटल माल पाहा तुम्ही. नरम नको फक्त टाईट माल आहे. ओके ना. ठीक आहे चांगलं. 108 व्हरायटी ती फक्त पावसाळ्यात सक्सेस मला आता अनुभव आला. ही पावसाळ्यात एक नंबर चालला. उन्हामध्ये चालणार नाही. ही बरोबर. कंपनी सुद्धा सांगेल आता हा नाही चालणार. उन्हामध्ये ही व्हरायटी चालू शकते. पावसात चालू. पावसात 100% चालेल. करून दो कोई प्रॉब्लेम नाही. घ्या लावा लावा. हाँ बराबर या तो गिरनारा फिरनारा से उठाएंगे कुछ. हाँ हाँ थोड़ा है फर्क. बाकी साईजच्या बाबतीत नका विचार करतो तुम्ही. साईज तुमची दुबईचीच भेटेल. साईज बारीक निघली ना मी पूर्ण गाडीचे पैसे नाही घेणार. पुढचं बोला. अजून काय पाहिजे? ठीक काहीच नाही पाहिजे. हे काय ते शेतकरी टोकन टाकून घेऊ. बोला. सांगितलं ना तुम्हाला 350 मध्ये खाली कर. 350. एक हिवरगावला फोन केला तर 400 रुपयात माझं वर इथून जाऊ खाली. हिवरगाव आहे. जायला 20 रुपये खर्च लागेल. माझं तिथूनच गाव. पिंपळगाव काय. तरी मी इथे. 350 म्हणते. खाली करायचं 350. हा ना. पावतीचं पावती काय देऊन म्हणजे नाही 500ची दिली त्याला उपयोग काय. 350. खाली करायचं रेट फिक्स राहील. पंचिंग करून ठेवलेली. हे पुरं बसल्या पंचिंग नाही. 10 कटिंग करायची 20 कटिंग करायची. बरं 350 मागितलं तिने.